नमस्कार, मी डॉक्टर जयशीला मोरे, हेल्झिया मधून. दररोज आमच्याकडे असे बरेच पेशंट येतात की ज्यांनी वर्षानुवर्ष वेदना सहन केलेल्या आहेत. बऱ्याचशा थेरपी ट्राय केलेल्या आहेत, जसं की फिजिओथेरपी, योगा थेरपी किंवा अजून बऱ्याच, आणि काहींनी सर्जरी सुद्धा केलेली आहे. पण तरीही त्यांची वेदना किंवा पेन हे परत परत येत राहतं आणि पूर्णपणे त्यांना त्याचा रिलीफ मिळालेला नसतो. तर प्रश्न पडतो की एवढे वर्ष आपण हे सगळं करतोय, पण आपल्या ह्या वेदना थांबत का नाहीये? तरी त्याचं मूळ कारण काय असतं की बऱ्याचदा आपण रूट कॉजवर कामच करत नाही. आपण पेन किलर्स घेतो, थेरपी ट्राय करतो आणि परत आपलं पोश्चर खराबच असतं. तर मेन रूट कॉज काय असतं की ते आपलं पुअर पोश्चर, मसल इम्बॅलन्स कसा झालेला आहे, तुमची स्पाइन अलाइनमेंट, जॉईंट अलाइनमेंट बिघडलेली आहे, ती आपण नीट केलीये का? तर ती नीट न करता जर आपण बाकी ट्रीटमेंट घेत राहतोय तर त्याचा फरक आपल्याला बऱ्याचदा पडत नाही. तर म्हणूनच आपण घेऊन आलो आहे हेल्झियाची बीएमपीटी थेरपी. तर बीएमपीटी म्हणजे काय? तर बॉडी अँड माइंड इक्विलिब्रियम पोश्चर थेरपी. तर ह्याच्यामध्ये नुसतं तुमच्या शरीरावरच नाही तर मनावरही काम केलं जातं. आजकाल स्ट्रेस फॅक्टर खूप असतो आणि त्यामुळे मसल रिजिडिटी येते, टाइटनेस वाढतो. ह्या सगळ्या गोष्टींमुळे आपल्याला दोन्हीवरही काम करावं लागतं. तर प्रत्येकाचं शरीर हे वेगळं असतं, प्रत्येकाच्या मनाची स्थिती ही वेगळी असते. त्यामुळे जो काही मसल इम्बॅलन्स येतोय किंवा बाकी अलाइनमेंट बिघडतायत, ह्या सगळ्या वेगवेगळ्या असतात. इव्हन कामाचं स्वरूप काय आहे त्याच्यानुसार हा मसल इम्बॅलन्स किंवा बॉडी स्ट्रक्चर, पोश्चरमध्ये येणारे फरक हे वेगवेगळे असतात. त्यामुळे हेल्झियामध्ये आम्ही काय करतो, जेव्हा आमच्याकडे पेशंट येतो त्याचा आधी आपण पोश्चर अनालिसिस करतो. इव्हन लोकांचे काही MRI रिपोर्ट्स असतात, एक्सरे रिपोर्ट्स असतात, ते व्यवस्थित अनालाइज केले जातात. त्यांची डिटेल केस हिस्ट्री घेतली जाते की ज्याच्यामध्ये त्यांचं माइंड स्टेटस, स्ट्रेस किती आहे किंवा बाकी काही गोष्टी आहेत का, हे सगळं आपण नोट डाऊन करून घेत असतो. आणि त्यानंतर हे अनालिसिस झाल्यानंतर प्रत्येक पर्सन हा वेगळा आहे, त्याची अलाइनमेंट वेगळी आहे, त्याचं माइंड स्टेटस वेगळं आहे आणि ह्यानुसारच आपला पोश्चर थेरपीचा एक प्रोटोकॉल म्हणला जातो आणि तो पूर्णपणे पर्सनलाइज असतो. जर सपोज 10 लोक मानदुखी घेऊन आले तर त्या प्रत्येकाची ट्रीटमेंट ही सेम कधीच नसते. त्यांचे एक्सरसाइज आणि जे करेक्टिव्ह बीएमपीटी पोश्चर सेशन्स आहेत हे पूर्णपणे वेगळे असतात. आणि हे तुम्ही ऑनलाईनही करू शकता, ऑफलाईनही करू शकता. आणि आम्ही ह्या कन्सेप्टवर काम करतो की आपलं शरीर आपल्याला बरं करू शकतं. ही जी थेरपी आहे ही नॅचरल आहे, नॉन सर्जिकल आहे. इव्हन आपण कुठलेही मेकॅनिकल ट्रॅक्शन वापरत नाही किंवा कुठलेही मशीन्स वापरत नाही. फक्त तुम्हीच आणि एक आपल्याला बेड किंवा उशी लागते, दॅट्स ऑल. आणि जे काही करेक्टिव्ह पोश्चर्स देतो त्या तुम्हाला काही वेळापर्यंत मेंटेन करायचे असतात. आणि ह्याच्यामध्ये जे नॅचरल हिलिंग होतं ते आपल्याला लॉंग टर्म रिझल्ट देतं, कारण आपण कुठेही मेकॅनिकली ते करेक्ट करत नाहीये, तर हे आपण नॅचरली करेक्ट करतो. त्यामुळे तुमचं जी वेदना आहे किंवा दुखणं आहे हे लॉंग टर्म पर्यंत इफेक्ट मिळू शकतं. आता ही जेव्हा आपण थेरपी प्लॅन करतो, थेरपी बरोबरच तुमचं डेली पोश्चर करेक्शन कसं नीट राहील, तुमचं बॉडी अवेअरनेस कसा व्यवस्थित झाला पाहिजे आणि काही मेंटेनिंग एक्सरसाइजेस हे सुद्धा आपण तुम्हाला ह्या थेरपी सोबतच प्रोव्हाइड करतो. आतापर्यंत हजारोपेक्षा जास्त लोकांनी बीएमपीटी टेक्निकवर विश्वास ठेवलाय आणि आता ते कम्प्लिटली पेन फ्री आणि कम्फर्टेबल लाईफ जगत आहे. तर तुम्हीही अशा वेदनांनी किंवा सर्जरी केली आहे तरीही वेदना थांबत नाही, अशा काही गोष्टींनी त्रस्त असाल तर खाली दिलेल्या बटनवर क्लिक करा आणि आजच तुमचं थेरपी बुक करा.